आणि आता उद्धव ठाकरे यांना एक मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भास्कर जाधव त्यांच्यावर खूप नाराज असल्याची आता चर्चा रंगत आहे. आणि आता ते पक्ष सोडून आता शिंदे गटात जाणार का अशी देखील चर्चा रंगत आहे. कारण की काल परवाच जे राजन साळी होते त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या जे कोकणामधील जी त्यांच्या पक्षाला गळती लागलेली आहे आता पूर्ण सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीही होऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे. राजन साळवे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर ठाकरेंनी कोकणातील एकमेव आमदार असलेले भास्कर जाधव यांची साथ सोडणार या चर्चेला आता उधाण आले आहे. त्यातच आता भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आला आहे. सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी भास्कर जाधव यांच्या स्टेटसमुळे संभ्रम वाढला आहे. 43 वर्षात कुठल्याही पक्षाने क्षमतेप्रमाणे कामाची संधी दिली नाही असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच 43 वर्षाच्या राजकीय जीवनात कधीही पदासाठी स्टंटबाजी न करता जे मिळालं त्यामध्ये समाधान मानलं असे जाधव पत्रकार परिषद घेऊन म्हणाले आहेत. सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस अपडेट केला आहे. मोरक्या जिद्दी धाडशी असेल तर माणसंच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटस ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा लक्ष वेधलं आहे. या स्टेटसमध्ये उल्लेख केलेला तो मोरक्या को असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला हे गैरहजर होते. मात्र भास्कर जाधव नाराज नसल्याने माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. भास्कर जाधवाचं माझं फोनवर बोलणं झालं. त्यांच्या घरातलं लग्न कार्य असल्याने ते येऊ शकले नाहीत असंही राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिवसेना युबीटीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी महत्वाचे नेते ठाकरेंना रामराम ठोकत आहेत. त्यातच शिंदेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत कोकणातील राजन साळवीने ठाकरेंची साथ सोडली, शिंदेचा हात धरलाय. त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा होत आहे. भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची आता चर्चा होत आहे. त्यांना कारणही तसंच आहे. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आणि चर्चांना तिथूनच उधाण लागलं. भास्कर जाधव यांनी खंत व्यक्त करता शिवसेनेत त्यांचं स्वागत करू असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना शिवसेना पक्षात येण्याची ऑफर दिली. उदय सामंत पाठोपाठ भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधवांना कामाचं कौतुक केले. भास्कर जाधव हे काम करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. मात्र भाजपमध्ये जाधवांबाबत कुठल्याही चर्चा नसल्यानं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोकणात ठाकरे गटाला जागेवर धक्के बसायला सुरू झाले आहे. माजी आमदार राजन साळवीने ठाकरेंना जे महाराष्ट्र केल्यानंतर आता कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार असलेले नाराज असल्याची चर्चा होत आहे. गुहारचे आमदार भास्कर जाधवांनी ठाकरेवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात आपल्याला संधी मिळाली मात्र आता क्षमतेनुसार काम करायला मिळत नसल्याचं खंत देखील त्यांना बोलून दाखवले आहे. तर नेतृत्व त्यांचा योग्य वापर करून घेत नसल्यानं सामंतांनी जाधवांना खुणावलं आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जात होता मात्र नारायण राणेंनी सेना सोडली आणि कोकणात मोठं भागदार पडलं. बाळासाहेब ठाकरेंनी नव्या दम्याच्या शिवसैनिकांना सोबत घेत पुन्हा शिवसेनेची बांधणी करत राणेंना जीवेस आणलं. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात सेनेला घरघर लागली. ती नेमकी कशी लागली पाहूयात. 2019ला कोकणात शिवसेनेचे 9 आमदार विजयी झाले होते. नंतर 2022 मध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंना 6 आमदारांचा पाठिंबा मिळाला. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राणेकडून विनायक राऊत तर सुनील तटकरे अनंत गीत्यांचा पराभव झाला. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोकणात भास्कर जाधव एकमेव आमदार विजयी झाले. 2025 मध्ये माजी आमदार राजन साळवींना ठाकरेंना जय महाराष्ट्र ठोकलेला आहे. अशा प्रकारचे अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधवांनी अनेकदा स्वपक्षाला कानपिचक्या दिल्या आहेत. भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना डावलल्यामुळे जाधव मात्र आता फार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. जाधवांना डावलून विधिमंडळ पक्षनेतेपद आदित्य ठाकरे यांची निवड केली. कोकणा संदर्भातल्या बैठकांमध्ये जाधवांऐवजी विनायक राऊतांना पसंती. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर बदल न केल्याची नाराजी अशा अनेक नाराजी त्यांच्या मनामध्येच राहिल्या. कोकणात उद्धव सेनेला गळती लागली असताना भास्कर जाधवांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने ठाकरेंना कोकणात अखेरचा धक्का देणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्या फळीसह कोकणात ठाकरे गट मजबूत करणार याकडे मात्र आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय ते आपला पक्ष सोडून शिंदे गटात जाणार का उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार नक्की कमेंट करून सांगा.
आणि बघत राहा राज टॉप क्रिएटर टीव्ही.